हाय गाईज, नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर गाईज, आजची रेसिपी माझी आहे ढोकळा. तर आज मी ढोकळ्याची रेसिपी बनवणार आहे. तर ही रेसिपी बनवण्यासाठी माझा हा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला बघूया आपण ही रेसिपी. तर गाईज, हे बघा, ढोकळा बनवण्यासाठी मी काय काय घेतलं आहे. 1 वाटी चण्याचं पीठ घेतलं आहे. आपल्याला इनो पण लागणार आहे, हिरवी मिरची लागणार आहे. हिरवी मिरची म्हणजे तडक्यासाठी लागणार आहे लास्टला. आता चला स्टार्ट करूया. हे बघा, 1 वाटी घेतली आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा साखर घेते. चवीपुरती मीठ घेते. आता हे पूर्ण आपण एकजीव करून घ्यायचं आहे. आणि हो, हळद राहिली. हळद अर्धा चमचा. तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो माझे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा. आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करणार आहोत, म्हणजे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. म्हणजे गोळे नाही राहिलं पाहिजे. हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. ही रेसिपी अगदी सोपी आहे. ढोकळा आपल्याला म्हणजे आता याच्यामध्ये फक्त मी चण्याचं पीठ वापरलं आहे. चण्याचं पीठ, बेसन पीठ हे तर आपल्या घरामध्ये अवेलेबलच असतं. ढोकळा आपल्याला याच्यामध्ये म्हणजे अजून रवा, दही टाकून सुद्धा आपल्याला ढोकळा बनवता येऊ शकतो. गोळे नाही राहिले पाहिजे. मी बॅटर सगळं का हलवते कारण गोळे नाही राहिले पाहिजे. बघा, बघू शकता तुम्ही. आता हे बॅटर आपल्याला फक्त 10 मिनिटं झाकून ठेवायचं. तर गाईज, आपले 10 मिनिटं झाले. 10 मिनिटासाठी बॅटर झाकून ठेवलं होतं, म्हणजे बोलून ठेवलं होतं. हे बघा, आता याच्यामध्ये आपण इनो ॲड करणार आहे. मला जसं मगाशी सांगितलं तुम्ही.
इनो टाकल्यावर आपलं बॅटर कसं फुललं आहे तुम्ही बघू शकता. हे बघा मगाशी कसं होतं आणि आता कसं झालं आहे. आता हे बघा कसं फुललं आहे ते तुम्ही बघू शकता. थोडं कमी होतं तर त्याला फुगून वर आलं आहे. कसं फुललं आहे बघा. कन्सिस्टन्सी असंच ठेवायची आपल्याला. तर गाईज आता आपण हे वाफवून घेणार आहे. म्हणजे मी भांड्याला तेल लावलं होतं खाली. हे बघा आणि मी ऑलरेडी पाणी म्हणजे गरम करायला ऑलरेडी ठेवलं होतं. आता हे बॅटर आपण हे भांडं आपण इथे ठेवणार आहोत. कमीत कमी 20-25 मिनिटसाठी आपण हे वाफ काढून घेणार आहोत. तर गाईज आता आपले 20-25 मिनिटं झाले. आपला ढोकळा तयार आहे तुम्ही बघू शकता. आता मी तो काढून घेते. बघू शकता तुम्ही. आता आपण यासाठी तडका असं द्यायचा. तडक्यासाठी काय काय वापरायचं ते बघूया. पॅन ठेवलंय मी. आता याच्यामध्ये आपण 1 चमच तेल टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता. तेल तापत ठेवले. आता ही जी मिरची घेतात 4-5. त्यावेळी उभ्या चिरते. तर आता मी पहिले मोहरी टाकणार आहे 1 चम्मच. ती चांगली तळून द्यायची म्हणजे फोडणी कडक बसते. कढीपत्त्याची पानं घेतलीत आपण ते टाकणार आहे. टाकते.
थोडं पाणी टाकणार आहे, गॅस कमी करते. टाकलं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते. साखर. त्यात आपण याची उकळी काढून घेणार आहोत. आपण ढोकळा पलटी मारून घेणार आहोत. थोडा थंड झाला तर बघू शकता एकदम पकडायला नाही अजिबात, एकदम सुटसुटाने एकदम मऊ झाला. तुम्ही बघू शकता. तुम्हाला दाखवते मी याचे साईज करून. एकदम मोकळा, एकदम मऊ आणि एकदम स्पॉन्जी झालाय. आता यावरच आपण तो तडका सोडणार आहोत. तुम्हाला जसे पाहिजे तुम्ही तसे स्लाइस करू शकता. ही रेसिपी एकदम म्हणजे समज इतकी सोपी आहे. तुम्ही एकदा ही ट्राय नक्की करा. तडका तुम्ही असाही देऊ शकता किंवा सिंपल म्हणजे फक्त तेल टाकून त्याच्यामध्ये मोहरी वगैरे टाकून पण तुम्ही देऊ शकता. असं नाही की याच पद्धतीने दिला पाहिजे. तर माझी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी गॅस बंद करते. आता आपण हा जो तडका आपण बनवला आहे तो थोडा थंड होऊन देऊया. तर गाईज हे बघा, आता हे आपण जो तडका तयार केला तो थंड झाला आहे थोडा. तर मी टाकते याच्यावर. बघू शकता तुम्ही या पद्धतीने तडका दिला ना तर जो आपण ढोकळा बनवतो त्याच्यामध्ये पूर्ण मुरतो आणि एकदम स्पॉन्जी होतो आणि एकदम मौसूत होतो. म्हणजे असं खायला पण एकदम सुका सुका लागत नाही. बघू शकता तुम्ही. आता याच्यावर थोडी कोथिंबीर सोडते मी. बघा दिसायला किती मस्त दिसतोय. तुम्हाला त्याच्यामध्ये एक स्लाइस मी काढून दाखवते. बघू शकता. आता आपण हा तडकाच्या याच्यावर दिला आहे. तुम्हाला एक स्लाइस काढून दाखवते. बघा एकदम मोकळा झाला आहे, अजिबात चिपकलेला नाही आहे. आणि तुम्हाला मी आता हातामध्ये घेऊन दाखवते. थोडा गरम आहे म्हणून. बघू शकता एकदम दाबतोय, एकदम मऊ झाला आहे. जसं तुम्ही हॉटेलमध्ये खातात सेम तसंच झालं आहे. बघू शकता तुम्ही. तर गाईज हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण बघितलाच आहे. आता बघून लाईक पण करा आणि शेअर पण करा. ही माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.